आदित्य ठाकरे हे नरसिंहवाडीमध्ये दाखल झालेले होते आणि आदित्य ठाकरे यांनी दत्ताचं दर्शन घेतलेलं आहे। कोल्हापुरामध्ये आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा सुद्धा होणार आहे। कोल्हापुरामध्ये आपण पाहिलंय गेल्या 2 दिवसांपासून आदित्य ठाकरे यांचा दौरा सुरू आहे। कोल्हापूर आणि हातकणंगले या 2 लोकसभेच्या जागांसाठीचा हा महत्त्वाचा दौरा आपण म्हणूयात। त्यामुळे आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा सुद्धा आज होणार आहे आणि त्याआधी नरसिंहवाडीमध्ये जाऊन त्यांनी दत्ताचं दर्शन घेतलंय। तर ही काही दृश्य आपण बघतोय। आदित्य ठाकरे हे कोल्हापूरमध्ये 2 दिवस दौऱ्यावरती आहेत आणि त्याच वेळेला आदित्य ठाकरे यांची सभा होती आहे आणि ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्याच्या इथली। तर या दौऱ्याच्या निमित्ताने आदित्य ठाकरे हे वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या आणि तिथले जे स्थानिक नेते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्या भेटीगाठी घेताना सुद्धा आपल्याला बघायला मिळाले होते। काल आणि आज असा 2 दिवसांचा आदित्य ठाकरे यांचा हा कोल्हापूरचा दौरा आपण बघतोय आणि यामध्ये आज आदित्य ठाकरे हे स्वतः संबोधित सुद्धा करणार आहेत। आज सभा सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे। तर ही 2 दृश्य आपण बघतोय। एकीकडे लाईव्ह दृश्य सुरू आहेत जिथे आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याविषयीचा हा कार्यक्रम होतो आहे। अगदी काही वेळामध्ये ती सभा सुद्धा होणार आहे। तर याआधी नरसिंहवाडीमध्ये जाऊन जे महत्त्वाचं धार्मिक ठिकाण आहे, भाविक मोठ्या संख्येने जिथे गर्दी करत असतात, तिथेच जाऊन आदित्य ठाकरे यांनी दत्ताचं सुद्धा दर्शन घेतलेलं दिसतंय। तर आपण बघतोय एकीकडे सत्ता संघर्षाचा निकाल लागणार आहे आणि त्याच वेळेला आदित्य ठाकरे यांचा कोल्हापुरातला हा दौरा आणि या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांनी वेगवेगळ्या टीका टिप्पण्या सुद्धा केलेल्या होत्या।